तुझसाठी गृहसुतदारा, तुझसाठी सर्व पसारा. तुझसाठी वस्ती देई, तुझसाठी दिशा या दाई. हे स्वात्मार पिले घेई, ये बढे देई. प्रभु तू माझा, प्रभु तू माझा प्रिय बंधू, स्वामी राजा, स्वामी राजा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 24व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने यत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. प्रभू येशूने त्याच्या श्रोत्यांस अरुंद दरवाजाने जाण्याचा सल्ला दिला, कारण अरुंद दरवाजा नीतिमत्वाच्या मार्गाने जीवनाकडे घेऊन जाणारा आहे. या मार्गाने जाणारे संख्येने कमी आहेत, मात्र ज्यांना हा मार्ग सापडतो ते धन्य होत, कारण ते स्वर्गीय राज्यात प्रवेश करीतात. अरुंद मार्गाने जाण्याचा सल्ला देताना प्रभू म्हणाला, त्यासाठी तुम्ही नेटाने प्रयत्न करा, कारण पुष्कळ जण प्रयत्न करतील, परंतु त्यांना आत जाता येणार नाही. याची काही कारणे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. शिष्यांशी बोलताना प्रभू म्हणाला, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. तो पुढे आणखी म्हणाला, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. होय, धनसंपत्ती मनुष्याला स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्यास अडखळण ठरू शकते. धनाचा लोभ मनुष्याला आत्मिक गोष्टींचा विचार करू देत नाही व तो आपल्या धनाने जगिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करीतो. अशा प्रकारे तो नाशाच्या रुंद मार्गावर चालत राहतो. प्रभू येशूने आवर्जून म्हटले की अरुंद मार्गाने चालण्याचा नेटाने प्रयत्न करा, म्हणजे सर्वस्वपणाला लावून जिद्दीने यश मिळेपर्यंत प्रयत्न करीत राहा. आपण चांगलेच श्रीमंत आहात काय? आपण स्वर्गीय राज्यात जाऊच शकत नाही असा गैरसमज करून घेऊ नका. प्रभू म्हणाला, धनवानाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे, अशक्य नाही. नेटाने प्रयत्न केल्यास प्रत्येकजण स्वर्गीय राज्यात प्रवेश करू शकेल. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरण व पुनरुत्थानाचे महत्त्व समजून त्याच्यावर विश्वास ठेवल्यास आम्हाला पापक्षमा व सार्वकालिक जीवन नक्कीच मिळेल. अर्थात अशांचाच स्वर्गीय राज्यात प्रवेश होईल. आपणांसही ही धन्यता मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.